घे रे, पाट टाकून घे. हा पाट टाकून घेऊ ना आता. खांडून बिंडून झाले आता. कांदा काढून झाला. उन्हात तळत उन्हात राहिला. तळाय नको म्हणून इडे बरंच उघडा. उघडं ठेवलं. कांदा टाकून आता पाट टाकून झाकून घ्यायचं. उन्हात खराब होत नाही. नमस्कार, गावच्या जीवनशैली चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. 5-6 दिवस झाले हे माग कांदे काढले. हे पोळपा हे पोळेल ना, पाट टाकायला आलतो मित्राला घेऊन. आणि मागच्या वेळेस कांद्याच्या व्हिडिओ मध्ये हेच मित्राला मदत म्हणून कांदे काढायला गेलतो. आज तो 2-3 दिवस माझ्या कांदे काढायला आला. 4-5 एकर कांदे लावले होते. इकडे एक पोळ आहे, बाकी खालच्या वावरात आहे. 4-5 दिवसापासून नुसतेच कांदे काढून राहिले दिवसभर. त्यामुळे एक काही व्हिडिओ भेटेल नाही. आता पाणी सावरायचं म्हणलं कामच उरकीत राहायचं ना. आता थोडेसे राहिले घराकडे दाखवतो. थोडे राहिले तेवढे कांदे काढून राहिले. कांदे काढे हे झालो पर नाकीनं आले. एवढे कांदे होते घरचे घरी काढले. तसे नोकरी करून शेतीतलं काम करून शिकार करून काय मित्र म्हणता एवढं कस काय काय करतो. ऍडजस्टमेंट पण कसं आहे, आवड असल्यावर सोड निघते. आवड पाहिजे म्हणजे सवड होते. त्याच्यामुळं सगळंच काम करतो. नोकरी करून शेती शिकार आणि गावची जीवनशैली गावात राहायला आवडतं म्हणून करतो. आणि दाखवतो तुम्हाला पण. आवडत असले तर सबस्क्राईब करा, लाईक पण करा. मित्र म्हणतोय तर नाही करा. कमेंट मध्ये बघायची. ठीक आहे चालत. चला आता खाली आलतो पाट टाकायला. पाट टाकून झाले. आता कामामुळे व्हिडिओ नाही टाकता आले. आता थोडे राहिले कांदे खाली जाऊन काढू दाखवतो. चला खाली. एक घर आहे, वेळ घरात आहे, काम चालू. खांड बाकी खांड राहिले. हा ते जमता का? हा कांदा काढायला ना लागता मोडून. आवर ना पटापट. राहिलंय सुटता का? येता रे? येता रे. नरम आहे एकदम. नरम आहे का? अरे तुम्ही काहीच कामाचे नाही रे. कांदा होत आले एकदम आता कांदा. बरच लवकर आले. और बीड अजून बराच दिवस आहे. मग उसना मध्ये त्याचे कांदा काढायचा आलो तुम्हाला. यालाच लागले का रे? मावाले कांदे काढायला होता ना बाबा तो. त्याच्यामुळे आता दिवस उगवलाय का? हा ते आहे रे. गईच कांदा पण चांगलं कांदा झाला चांगलं. कांदा हे वर्षी नाही रे एवढं. रोपा टाकायला लेट झाला ना. पाऊस झाला ना. वावर वापठेव नाही ना आली. थंडी नाही पडली. पण लेट झाला. त्याच्यामुळे लागवड लेट झाला. पण हे पाहिजे वनस्पती आहे ना. ही कवाय उगाच थंडीत उन्हाळ्यात पावसाळ्यात थोडं नॉर्मल पाणी जर असलं ना ती चांगली मग डोक्या होऊन जाते. त्याला डबल पाणी लागत नाही. आळी पडणार नाही. कोणता रोग जाणार नाही त्याच्यावर. कोणाला जर बी लागलाच तर कमेंट मध्ये कळवा. बीज देशील का तू? बर जायचं कांदा नरम जाता का? गईचा ना ते नरम जाऊ राहिले. नरम जाता. दुसरं टाईट होत टाईट जास्त ना रे. डोब कांदा लावलं का पाण्यात ते कडक जाता. झालं नाही. आता हे वर्षी प्रॉब्लेम रोपच लेट झाले ना. तो तरी बरा. हा ते आहे बा. मा थोडं आगात लावलं ना. 15 दिवस तरी सुरुवाडीची तुझी कमाई. सुरुवाडीला रोप टाकला तर ना कांदा चांगलं झालं. जरा माझं बरं बदल काय झालं रे? बरं काय काय पप्या अरे उभा राहतो कांदे वाळून दिसता. बरं राहिलंय का? मग पप्या कसा लोकड आहे. आपण कसं झाडा तसं कांद्यात बदल आहे. असं आहे काय बारीक काय मोठ ते आहे. आणि त्याच्यात मालकच लोकड आहे दवा. मालक वापराय किती काढला पाहिजे. एकदम बारीक. ट्रीप नाही रे. ड्रीप टमाट्याला होती. रेन पाईप पण करेल होती.
कांदा चांगला होता पण यंदा थोडं मागच्या वर्षी एक नंबर कांदा होता लाल लाल का ते आहे बुवा. कांदा पाहून हा. नाही, लालच होता सगळा कांदा चांगला होता आणि मार्केट पण चांगला होता ना मार्केट पण चांगलं होतं ना मागच्या वर्षी मार्केट मार्केट लाली लाल होत यंदा काय खरं नाही वाटत मार्केटचं यार येईल तो दमाना दमघुट म्हणून खपून गेल्यावर रिवर्स चालय का आता कांद्याला बाजार हा त्याला मग 60 व्हायलाच लागतील ना काय नसल पट्ट्यात तर काम करावं नाही जाऊ दे खांडायचं जाते कापायचं आवरा नाही ना ते नाही उन्हात तापणार थोडं एवढी माणसा तुम्ही तुम्ही बाया खावा बाया का आहात तुम्ही आता आवाज आलाय का पहिल्या बाया होते मग पोरांना पोरा झाली का तुमच्या मग आवकड्या वशाल ना मग मोर्या म्हाताऱ्या मग त्याच्यानंतर म्हाताऱ्या का रे त्याच्यानंतर म्हाताऱ्या लय रूप बदलते हवा आता सध्या नवतारण्या घ्या पटापट कांडो दादे मग म्हातारा मग म्हातारा होईल मग पार ते अर्डा येते अर्धा मग पार डाखळ जाग्यावर करून जायला लागलं होतं का माणूस जाग्यावर करून जायला लागलं बरंच कार्यक्रम उरकताना काय मग जसा पिकाचा राहत आता लावला आता वळायला लागलं वळायला लागलं का आता फुगायला लागलं पडली म्हणजे ते आता कडाय आलंय आता कडाय आलं आणि हे तसंच उरकाय आता माणसाचं तसंच नाव पडत जात हा एवढा वापर करून झाला पार संध्याकाळ झाली हा लय ऊन लागले दिवस पुढे आले जरा हात चालवा एवढा वाफा घ्या आणि दिवसभर लय ऊन लागला फार ऊन लागला नाही फार काळा झालाय हात तिला द्यायला शिकून गो कांदा खांडायला कापायला त्यानं नाही ऐकलं त्याच्यामुळे त्याला असं कापायचं की हात कापून त्याच्यात 2-4 बोटा गेले तरी चालते 2-4 बोट आहे कापून घे कसा कसा इकडे शेंगड्यान पाकड्यान एवढे जमत का नाही हा काय कामाची नाही ते चला भाऊ उरकला आता राहिला आता एवढं 4-5 कांदे 4-5 वापर आहे आता बराच टाइम झाला दिवस पण गेलाय तेवढा आहे ना आता उद्या काढू सकाळच्या पार्गात सकाळी एवढा कारण ऊन नाही लय वाटत दिवसा येणार हा शेतकऱ्याला काय ऊन बिन काय नाही पण आता कधी काय करावंच लागत आहे हे खांडू काम करावं नाही थोडाच आपल्याला बंगल्यात बसायला लागत ते चला झाला उरकला बराच टाइम झालाय संध्याकाळ